नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांची आज सदिच्छा भेट मंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथील भाजप कार्यालयात घेतली आहे। या भेटी दरम्यान त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले। नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते आदी विषयांना प्राधान्य देत लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी व्यक्त केला। या सदिच्छा भेटीच्या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते। भेटी दरम्यान शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून आगामी काळात नगर परिषद अधिक सक्षमपणे कार्य करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। विजय झालेले आमचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक त्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने माझ्याबरोबर उपस्थित असलेले आमच्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मनीष दळवीजी, भारतीय जनता पक्षाचे वेंगुर्ल्याचे आमचे यशस्वी असे कप्तान आमचे मंडळाध्यक्ष आमचे पप्पू परबजी, उपस्थित असलेले आमचे नगराध्यक्ष आमचे गिरवजी, उपस्थित असलेले राजू राहुलजी, उपस्थित असलेले सगळे प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले माझ्या भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व तरुण मित्रांनो, माफ करा थोडे जरा तब्येत खराब असल्यामुळे थोडा आवाजामध्ये पण फरक पडेल, पण आज तुमच्या ह्या वेंगुर्ल्यामध्ये येऊन आपल्या सगळ्या जणांची भेट घेतल्यानंतर मला खरंच मनापासून समाधान वाटतं आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून मला अभिनंदन आणि मला कौतुक करायचं आहे। म्हणजे एक आदर्श निवडणूक कशी लढवावी कार्यकर्ता म्हणून, अतिशय नियोजनबद्ध निवडणूक कशी लढवावी आणि पक्षाशी प्रामाणिक राहता जे आदेश पक्षाच्या नेतृत्वाने आम्हाला दिलेले आहेत, म्हणजे स्वतःसाठी मत आणि नगराध्यक्षासाठी मत, हा जो पॅटर्न ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वीकारला कोण असेल तर ते आमचे वेंगुर्ल्याचे सगळे नगरसेवक आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते, आणि यासाठी खरंच मी तुमचं कौतुक करेन। ह्या गोष्टी सोप्या नाही। मी अन्यही नगर परिषद निवडणुका लढवत होतो, सगळ्यात आमच्या उमेदवारांनी असं केलं असं आम्हाला असा अनुभव आलेला नाही। आमच्या कणकुलीतच बघा ना, नवून येतात आणि वरती नगराध्यक्ष जातो, म्हणजे अर्थ काय, प्रत्येकाने स्वतःसाठी मतदान मागितलं आणि नगराध्यक्षासाठी मतदानच मागितलं नाही, म्हणून तो कणकोलीमध्ये निकाल लागले। पण तुम्ही वेगळं केलं, तुम्ही पक्षाचा जो आदेश होता, पक्षाने जे काय तुम्हाला सांगितलं नगरसेवक म्हणून किंवा उमेदवार म्हणून, तुम्ही तो प्रामाणिक पद्धतीने पाळला आणि म्हणूनच आजचा दिवस तुम्हाला बघायला मिळाला। म्हणून हा खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांचे श्रेय आहे। मला आठवतं की निकाल म्हणजे मतदानाच्या 2-3 दिवसा अगोदर खालच्या ऑफिसमध्ये आपल्या सगळ्यांची भेट होती आणि थोडा आवाज वाढवून मीही स्वतः बोललेलो, तर जी माहिती येत होती ती कानावर चांगली नव्हती। म्हणजे आपण जी मॅच हमखास जिंकत होतो, थोड्या इकडच्या तिकडच्या मिसकॉर्डिनेशनमुळे, आपल्या आपसातल्या हेरदावेमुळे आपल्या हातातली हक्काची निवडणूक जात असेल तर त्यामुळे तुम्हाला जे काय आम्ही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही तंतोतंत पाळल्या, म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो। आमचे मंडळाध्यक्ष पप्पू परबजी असतील, आमचे राहुलजी असतील, देसाईजी, सगळे जे लोक जे भारतीय जनता पक्ष म्हणून एक परिवार म्हणून एक पक्ष म्हणून ज्या पद्धतीने आपण निवडणूक लढणं अपेक्षित होतं, ही निवडणूक आपण सर्वजण लढलो आणि याचा निकाल तुम्हाला आज या दिसलेला आहे। आज 20 मधून 16 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष तुमच्या हक्काचा आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा सभागृहामध्ये बसाल तेव्हा तुम्हाला समोर विरोधकच नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। उर्वरित 4 आहे, त्यांनाही तिथे किती वेळ ठरवायचे तेही ठरवू, बसवायचं तेही ठरवू। तुम्हाला इच्छा असेल की सर साहेब 20-20 करून टाका किंवा 20 पण करून टाका, त्याच्यात काय बिलकुल आवड नाही। आणि म्हणून ते आता तुम्ही लोकांनी ठरवायचे आणि आम्हा लोकांना सांगायचं आहे। तुम्हाला वाटेकरी वाढवायचे असतील तर सांगा।
शेवटी एकतर्फी सत्ता आहे, एक लक्षात घ्या. या एकतर्फी सत्ता जेवढी चांगली असते तेवढी वाईट पण असते. कधी कधी जी 5 वर्षाच्या नंतर जी हवा जाते ती कधी कधी वर्ष 2 वर्षामध्ये पण जाते. आणि म्हणून ह्याची तुम्ही काळजी निश्चित पद्धतीने घ्या. कारण का तुमच्या मतदारांबरोबर ज्या पद्धतीने तुम्ही यापुढे वागाल, दिलेले शब्द तुम्हाला पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही उचललेली पावलं आणि तुम्ही जे काय विकास कामं तुम्ही निवडणुकीच्या काळात जे शब्द तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या वॉर्डमध्ये दिलेले आहेत, सर्वात महत्वाचं ते म्हणजे ती कामं पूर्ण झाली पाहिजे, ही तुमच्या सगळ्यांची सर्वात पहिली जबाबदारी आहे. कारण का शेवटी भारतीय जनता पक्षाचा चिन्ह लावून किंवा चिन्हावर बटन दाबून तुम्ही हा नगरसेवक म्हणून तुम्ही बनलेला आहात, हे विसरू नका. कारण का जेवढी काय होतं आम्हाला अनुभव तसा आहे, कधी विचारा मनीषजी किंवा अन्य पक्षाचे प्रमुख नेते आहेत, निवडणुकीपर्यंत पक्षाचं कार्यालय सगळ्यांना आठवतं, प्रामुख्याने लोकप्रतिनिधींना. प्रत्येकाला मग ते काय निवडणुकीच्या काळात इथे काय येणार, म्हणजे मिटिंगसाठी काय येणार, बसणार, तालुका अध्यक्षांना काय विचारणार, मग पक्षाच्या प्रमुखांना काय विचारणार, आणि एकदा ती काय निवडणूक झाली मग किती लोक येतात. पूजी ह्याच्यात तुम्ही कुठेतरी एक मस्टर इथे कुठेतरी ठेवा आणि त्याचं मोजमापन आपण पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये करू. तर मी तुम्हाला आज हेही सांगतो की जो पक्षाचा जो तुम्ही ज्या चिन्हावर तुम्ही सगळेजण निवडून आलेला आहात ते चिन्ह आमचा भारतीय जनता पक्ष तुम्ही प्रत्येकाने आपल्या वॉर्डमध्ये शेवटच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आता आपल्या सगळ्यांची आहे. हे आवर्जून तुम्हाला ह्या निमित्ताने मी सांगितलं. आम्हाला मनीषजींनी सांगितलं, आम्हाला अन्य लोकांनी सांगितलं की हे आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये नाही तर निधी मिळणार नाही. एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन. तुम्ही काही चिंता करू नका. आपण हेडमास्टर आहे. तुमची जेवढं वाईट आहे जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. मला माझा पक्ष इथे वाढला पाहिजे. शहरामध्ये जी काय मेहनत आम्हाला करायला लागली, जे काय लोकांपर्यंत आम्हाला पोचायला लागलं, तुम्ही पण पक्षाच्या कामामध्ये पक्षाच्या प्रदेशातून कार्यक्रम येतील, काही जिल्हानिहाय कार्यक्रम येतील, पण ही तुमची पण आता जबाबदारी आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या वॉर्डमध्ये भारतीय जनता पक्ष हा कसा वाढेल, भारतीय जनता पक्षाचे चिन्ह प्रत्येक घराघरापर्यंत कसं पोचेल, ह्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्ष घालणं आता तुमचं प्रमुख कर्तव्य आहे. नाहीतर अनुभव माझा असा आहे देसाईजी की जिथे जिथे सत्ता असते ना तिथे तिथे विधानसभा लोकसभेमध्ये आपण मायनस जातो. शहरात जरा मी देवगडमध्ये शहराचे नगराध्यक्ष बसवले, वैभवडीला शहराचे नगराध्यक्ष बसवले, गिरबजी तिथे लोकसभा विधानसभामध्ये आम्ही मायनस का. कारण का तुम्ही जे काही 4 वर्ष मतदारांबरोबर जे वागणार, काम करणार, चांगलं वाईट, चांगलं कराल तर आम्हाला तिथे प्लस भेटणार आपल्या उमेदवारांना, वाईट कराल तर तुमचा राग आमच्या विधानसभा आणि लोकसभाच्या उमेदवारावर निघणार. एक लक्षात. तर आता पुढच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्या विधानसभा आणि लोकसभाच्या येणार आहेत. म्हणून पुढची 4 वर्ष तुम्हाला आवर्जून मी पप्पूजी सांगेन तुम्हाला आणि पक्षाची जे काही प्रमुख आमची इकडचे आहे, तुम्ही आचारसंहिता इथे लावा. म्हणजे महिन्यातून कितींदा नगरसेवकांनी शहराच्या बैठकीमध्ये सामील राहायला पाहिजे. तर तुमची शहराची कमिटी आहे, शहराध्यक्ष कोण आहे? गिरब साहेबच आहे. म्हणजे बसून गिरब साहेब इथे मीटिंग लागल्या पाहिजे. पक्षाची संघटनात्मक आपला पक्ष इथे कसा वाढेल, संघटनात्मक आपल्या पक्षाची काय परिस्थिती आहे, याही गोष्टीवर फार बारकाईने बघणं पप्पूजी आपल्या लोकांची जबाबदारी आहे. मागे पुढे चालणार नाही. नाहीतर आता निवडणुका संपल्या त्याला पक्षाला कोण विचारतं, पक्षाच्या मिटिंगला मग यायचं नाही. आम्ही असंही बघितलंय की निवडणुकीच्या निकालापर्यंत होणारी गर्दी नगरसेवक आणि त्यांच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांची, त्याच्या 1 आठवड्यानंतर संघटनात्मक मीटिंग आमच्या मंडळ अध्यक्षांनी लावलेली आहे. मोजून 2 का 3 नगरसेवक तिथे आलेले आहेत. ह्या गोष्टी अगर इथे झाल्या त्याची फक्त नोंद तुम्ही करून ठेवा. आणि मग पक्ष निधी वाटत असताना तुमच्या जे काही शहरामध्ये निधी वाटत असताना त्याच्या सगळ्याचं मोजमापन केलं जाणार. कोणी किती अटेंडन्स लावलं, कोणी किती कार्यक्रम अटेंड केले, किती मन की बात पाहिले, किती प्रदेशाचे कार्यक्रम पूर्ण केले, याच्या सगळ्याची माहिती आम्ही मोजमापन केल्यानंतरच निधी भेटणार. एक लक्षात घ्या. नाही तर गिरबजींनी बोलले निधी द्या आणि मी निधी दिली, असं काही सोपं नाही विषय माझ्याकडे. मला इथे माझा पक्ष वाढला पाहिजे. भारतीय जनता पक्षाने कमळ प्रत्येक घराघरापर्यंत गावापर्यंत गेलं पाहिजे. एवढं तुम्ही लोकांनी काळजी घेतली पाहिजे. कारण का निवडणूक ही तुम्हाला वाटत असेल तरी सोपी नव्हती.
लोकांमध्ये गिरफ्तजी असंख्य गैरसमज होते, तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे. बाजारपेठ नेमकं आपल्या विरोधात का जाते याचा अभ्यास करा. तुमची भूमिका तेव्हा चुकीची होती असे मी म्हणणार नाही, तुम्हाला रस्ता रुंदीकरण करायचं, पण कदाचित आपल्याला लोकांशी संवादामध्ये आपण कुठे कमी पडलो का या बाबतीचा विचार करा. आमचे गोंधळकरजी असतील, मराठे मॅडम, तुम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये निवडून येता तिथला विकास कसा करता येईल त्या बाबतीमध्ये आपल्या बरोबर चर्चा. ते बिचारे लोक फार ग्रामीण भागामध्ये राहतात, त्यांच्याकडे खूप सुविधा नाही आहेत आजच्या वेळेत. शीतल, तुम्हाला सारख्या लोकांना तुझी जो आहे अगोदरची ज्या वॉर्डमध्ये तू लढली त्याच्यावर फार नाराजगी होती. आता ह्या नवीन वॉर्डमध्ये नाराजगी होता का मला एवढी काळजी आहे. माझं असं म्हणत का प्रत्येकाला जो माझा अनुभव मला आला, शेवटी मी नावं घेऊन बोलणाऱ्यापैकी आहे, कारण का मी घरात बसलेलो आहे. मी काही जाहीर कार्यक्रमामध्ये तुमची नावं घेत नाहीये, पण माझ्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत, या पक्षाच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. नगरसेवकांची नावं बदलत जातील, भारतीय जनता पक्ष हा तिकडेच राहणार आणि मजबूत होणार, हे लक्षात. नाही तर आपल्याला वाटेल झाली ना आता नगरसेविका, झालं आपलं. आता बघू कुठेतरी काय वशिलेवादी करून काहीतरी सभापती भेटतं काय, दुसरं काय भेटतं काय, भेटलं तर भेटलं ठीक, नाही तर 5 वर्षानंतर आरक्षण बदलणारच आहे, कोण वाढवणार पक्ष. असं करू नका. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. आम्ही दिवस रात्र सगळ्याच जणांनी, माझं म्हणणं आहे पप्पूजींचं पण कौतुक करेन, कार्यकर्ते म्हणून लोकांना आपण तिकीट नाकारलं ना, त्याही लोकांनी आपल्यासाठी मनीषजी फार प्रामाणिक काम केलं, हे आवर्जून इथे त्यांचा उल्लेख केला. ते बिचारे पुढे आले नाही, मनात सगळी नाराजगी बाजूला ठेवली, पण निश्चित पद्धतीने पक्षाबरोबर दगाबाजी केली नाही. या बाबतीमध्ये येणाऱ्या काळात कुठल्या जे काही जिल्हास्तरीय कमिट्या असतील, चांगल्यातल्या चांगल्या पदावर जबाबदारी देण्याची, तुम्हाला जबाबदारी देण्याचा शब्द हा माझा आहे. हा विश्वास तुम्हाला ह्या निमित्ताने देतो. आम्ही पक्ष म्हणून तुम्हाला निश्चित पद्धतीने मोकळं सोडणार नाही. तुम्ही आम्हाला हवे आहात, बरोबर ताकदीने सगळेजण बरोबर हवे आहात, आणि म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी आवर्जून सांगणार आहे. गोड बोलण्यासाठी, तुमचं कौतुक करण्यासाठी आलोच आहे, कारण का अशी निवडणूक म्हणजे निवडणूक परफेक्ट निवडणूक कशी काढायची, कुठे बघायची असेल तर आमची वेंगुर्ल्याला, ते पण दुपारी 2 तास झोपून. एकदा तर मला कोणीतरी बोलले आमची गिरफ्तार नाटक बघायला बसले. नमस्कार करा. नगराध्यक्षाचा उमेदवार एवढा रिलॅक्स, अरे म्हणजे ट्रेनिंग घेतली पाहिजे. मला त्यांना सांगायला, साहेब पता नाटक करता काय, आपल्याला प्रचाराला जायचं, मग आपले साहेब, पण ह्या कॉन्फिडन्स पण बोलू शकतो आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मतदारांवर असलेला आपला कॉन्फिडन्स याच्यावर पण हा परिणाम होऊ शकतो. आणि मग नंतर शेवटी आपल्याला एवढंच सांगेन की गिरफ साहेब, तुम्ही सगळेजण, आपण काही लोकांना फार मोठे शब्द दिलेले आहेत. उदाहरण इथे आरोग्य व्यवस्था आपण सुधारणार, हा सर्वात पहिला त्याच्यामध्ये आमचे ते आपटेजी, ते आपले सेंट लुक्सच्या संदर्भात जो का आपण शब्द दिलेला आहे तो शब्द आपण निश्चितपणे पूर्ण करायचा. लोकांना फसवण्याचा कार्यक्रम म्हणजे निवडणूक नाही. लोकांना विश्वास वाटला पाहिजे. पुढचे 25 वर्ष वेंगुर्ला नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचीच सत्ता असते, लोकांनी तुम्हाला सांगून तुम्हाला निवडून दिलं पाहिजे. म्हणून त्या दिशेने आपण सगळेजण काम करा. आपण उपरुग्णालयाला असो किंवा ज्यांच्या प्रॉपर्टी कार्डवर त्यांची नावं लावून घ्यायची असेल, असंख्य विषय माझ्या नजरेत आहे. MMBचे माझे असंख्य विषय आहेत. मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवून इथे त्या पद्धतीचे कामं करून घेणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्या जणांना अभिनंदन करत असताना तुमच्या सगळ्यांकडून माझ्या फार अपेक्षा आहेत. आता दुसऱ्या टप्प्याची गिरफ साहेब तुम्ही प्लॅनिंग करा. नवीन काहीतरी चांगल्या योजना किंवा नवीन प्रकल्प कसा आणू शकतात तुम्ही सांगा ना आमच्याकडे. आम्ही बसतोय सरकारमध्ये, मी आहे, चव्हाण साहेब आहे, फडणवीस साहेब तर आपले मुख्यमंत्री आहेत. असं काहीतरी डोकं खाजवणारा काहीतरी प्रकल्प आणा ना आमच्याकडे. तुम्ही तसेही पहिल्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कचरा संदर्भात असो, असंख्य विषयामध्ये एवढी चांगलं काम तुम्ही केलेली आहे की देशात आणि राज्यात तुमचा आदर्श घडलेला आहे. आता दुसऱ्या टप्प्याची प्लॅनिंग करा. वेंगुर्ला शहर हे पुढच्या 25-50 वर्षाच्या दृष्टिकोनातून येणारी जी पिढी आहे तेही वेंगुर्ला शहरामध्ये राहण्यासाठी त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत, ते काय अपेक्षा आपल्याकडून ठेवतात, त्यांना एक आदर्श शहर म्हणून आपण काय देऊ शकतो ह्याचा थोडा अभ्यास करा. आणि ते पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नसेल तरी पण त्यांना कसं देता येईल ते तुम्ही निश्चित पद्धतीने मला सांगा. शेवटी मी तुमच्या हक्काचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता आहे आणि पालकमंत्री पण आहे. तुम्ही मागाल तर मी काय, खासदार राणे साहेब काय, कोणच नाही बोलणार नाही. फक्त जसं तुम्हाला सांगतो, माझी एकच अट आहे, इथे भारतीय जनता पक्ष वाढलं पाहिजे, बाकी दुसरं काय नाही.
हिरप साहेब तुम्हाला हेही सांगेन, सीओ तर आपला येईल, त्याच्याशी आपण बोलूच. पण बाकी इकडचे तिकडचे लोक येऊन अगर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या विकास यादीला अगर कोण काटछाट करायचा प्रयत्न करेल ना, त्याला परत नगरपालिकेच्या बिल्डिंगच्या बाहेर यायचा कामा नाही बघू. तुम्हाला माहिती आहे मी कोणाचे स्टार प्रचारक म्हणून फिरले ना आपल्या, त्याला आमच्या मंत्रालयाच्या कॅबिन मध्ये कारकून सारखा फिरायचा आणि इथे येऊन बोलायचं मीच आणली कामं. ही सगळी नाटकं आमच्या समोर नाही. आता याच्या पुढे मला पण काळजी मी घेईल की कोणाला लाट मारून बाहेर पाठवायचं मंत्रालयाच्या माझ्या कॅबिन मधून. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून तुम्हाला मी आज सांगण्यासाठी आज आलेलो आहे. तुम्ही निश्चित पद्धतीने चांगलं काम करालच. आता जी काही सभापतीची पदं आहे, जे काही सुकृत पदं आहेत, ती सगळ्यांची चर्चा करून तुम्हाला दिली जाणारच. परत एकदा आपल्या सगळ्या जणांना मी मनापासून शुभेच्छा देतो. वेंगुर्ल्याला एक आदर्श शहर बनवण्याचा दुसरा टप्पा 2.0 आता लोडिंग होत आहे. यासाठी मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.